रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच पुणे गुलटेकडी मुंबई तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक 17 मे 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे आज 60 वाहनांमधून कांद्याची आवक आलेली आहे. उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव 1300 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे निघाले आहेत. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2000 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत. तर लासलगाव येथे खाजगी कांदा खरेदी केंद्रामध्ये आज 423 वाहनांची आवक आली होती. स्टॉक क्वालिटी कांदे 1800 रुपयापासून 2051 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लोडिंग क्वालिटी माल 1550 ते 1650 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी कांदा 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कोरडा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर पुणे गुलटेकडे ते आज 15413 क्विंटल कांद्याची आवक आली होती. 1-2 लॉट 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदा 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कोरडा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे. तर मुंबई येथे आज 104 कांदा गाड्यांची आवक आली होती. कोळा साईज कांद्याचे काही लॉट 1900 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदा 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गुजरातचा सफेद कांदा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. महाराष्ट्रातील सफेद कांदा 1000 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर सोलापूर येथे आज 170 कांदा गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 2100 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1900 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुकल साईज कांदे 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.